माझ्या सख्खे नातेवाईक लोक आत्ता येतात भेटायला की अरे कसं आहे तू, काय आहे तू, अरे भेंडीत तवा तुम्ही कुठं होते, तवा भेटायचं ना, तवा पण करायचं ना मदत बिदत. बरं भाई विचार करा ना यार की आपल्या आईवडिलांकडे बघा त्यांनी काय काय झेललं असेल. हां पुढे दिलं पडत. आता बघा ना ह्या माणसाचं तर काय रोल पण नाही आहे, या हा तर घर मालक आहे बाबा. ठीक आहे, जर यांनी काय केलं असतं, भाडं घेतलं असतं रे तो तुझा बघून घे वगैरे वगैरे, परत नाही त्यांनी काय विचार केला. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे, अरे नाव कसलं सांगायचं, नाव माहितीच आहे की तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करू. काही चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भाई आज मी एका अशा व्यक्तीला भेटलो की ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ती व्यक्ती म्हणजे थोडीशी अशी जरा वयस्कर आहे. त्यांचं नाव तर त्यांचं मला अण्णाच माहिती आहे, अण्णा गायकवाड म्हणून आहेत काय. की त्या व्यक्तींचा इतिहास असा आहे, इतिहास नाही म्हणतात, त्या व्यक्तींची स्टोरी अशी आहे की मी त्यांना म्हणजे असं ओळखतो की ते एक प्रकारचे आमचे घरमालक पण होते. म्हणजे मी जन्माच्या आधी थोडक्यात माझी मी जिथं पहिले राहिलं होती ना तिथं, तर त्यांचे एवढे डेंजर उपकार आहेत, एवढे नाही का म्हणजे जास्त उपकार आहेत ना की ते कधीच आयुष्यात मी उपकार फेडू शकत नाही त्यांचे. की भाई जेव्हा मी जन्मलो होतो ना काय, तेव्हा भाई माझ्या मम्मीला बघायला पण कोण नव्हतं. त्यावेळेस माझ्या मम्मीने तिथं ते जे हालत काढले ना, आणि त्यावेळेस त्या माणसांनी मला सांभाळलं ना भाई, खरंच त्यांचे शब्दच नाही. म्हणजे घरातलं एखादा व्यक्ती असल्यासारखं त्यांनी सांभाळलं की अरे भाई हा की बाबा आपलंच मुले वगैरे वगैरे टाईपमध्ये त्यांच्यामध्ये सारखं वावरायचे, त्यांच्या संगच राहणं पिणं खाणं वगैरे सगळंच. माझी मम्मी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कामाला जायची, धुणं भांडायचे, परत अजून नाही का असं झाडून पुसून नाही का घरगुती काम असतात त्याचे, तर त्या ह्याच्यात कामाला जायचे. तर ते मला दिवसभर त्यांची इथं सांभाळायचे, ते त्यांची मिसेस त्यांची मुलं सर्व नाही का एकदम. तर भाई खरंच म्हणजे आज मी तर त्या माणसाला भेटलो ना तर त्याला माझं नावही माहीत नाही. नाही का, मी त्यांना म्हणलं की अण्णा नमस्ते, म्हणलं कोण अण्णा आहे का ओळख, हां काय हो काय हो. काय बोलतो, नाही ओळखलं ना, नाही मला काही लक्षात येणार. अरे सोने लक्षात बसत नाही रे. अजून नाही ओळखलं का? ओळखलं कोण सोने सांग बरं. हे जमावशील पण ठीक आहे, कारण आता जास्त संपर्क नाही ना, ॲटलीस्ट अराऊंड एक 10-15 वर्ष तरी त्यांना काय भेटतो नाही. पण माझी उमेर ते चांगलं ओळखतात. मी त्यांना सांगितलं की अरे हा असं सोनू वगैरे, मग त्यांनी मला ओळखलं. ते बोलले अरे हा बरोबर मग तो असं. मग त्यांना मी नेलं, त्यांच्यासंग जरा गप्पा गोष्टी केल्या, चहा वगैरे पिला. तर भाई एक्सपिरियन्स यार म्हणजे नेक्स्ट लेवलचा होता. ते आता आमच्याच इथं बरोबर शेजारी कचरा डेपोमध्ये कामाला आहेत नाही का. पण भाई खरंच म्हणजे त्या माणसाने जे केलं ना ते भाई नेक्स्ट लेवलचं केलं भाई, नेक्स्ट. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला हे सांगाल की आमच्या नातेवाईकांनी पण कधी फोन लावून विचारलं नसेल की हा बाबा ही काय कमी पडते का, या बाबा आमच्याकडे घेऊन. आता ही गोष्ट अराऊंड माझ्या जन्माच्या आधीची आहे. आणि मला हे सगळ्या गोष्टी कशा माहिती आहे, मला माझ्या मम्मीने सांगितले. आणि जेव्हा मला थोडंसं कळायला लागलं होतं ना, तेव्हा पण मम्मी एकदा मला त्यांची इथे घेऊन गेली, तेव्हा पण तिने सांगितलं. आणि मला पण थोडंसं आठवतं आहे की हा बाबा त्यांनी सांभाळलेलं वगैरे हे ते त्यांची मुलं पण आता भेटतात कधी. पण मी भाई त्यांना भेटलो ना यार, खरंच थोडं भारी वाटलं ना यार. आणि त्यांच्या पण त्या चेहऱ्यावरती जी स्माईल होती ना की अरे हा ते भाई आपल्याला भेटायला आलं यार कोणतरी नाही का, लाईक असं. खरं यार मला लय आवडला भाई तो माणूस. की अशी माणसं भेटणं खरंच आयुष्यामध्ये लय भाग्य आहे, किंवा नाही का भाग्य म्हणण्यापेक्षा एक भाग्य तर आहेच म्हणा, आणि परत नशीबवान पण आहे की बाबा अशी व्यक्ती भेटते आपल्याला की जी आपल्यासाठी काहीतरी करते, जरी त्यांच्या पोटाचा गोळा नसेल तरीसुद्धा. खरंच भाई त्या व्यक्तीला तुम्हाला मी दाखवतो. त्यांची मी व्हिडिओ क्लिप काढली आणि त्यांच्यासंग बोललो, त्यांना सगळे चहा वगैरे पाजा न्यायला, त्यांच्यासंग जरा गप्पा गोष्टी केल्या. मग ते बोललं की आता कुठं आहे काय शिकतो वगैरे, हे राहिलं कुठे वगैरे नाही का. तर ते बघा हे आत्ता इथंच आहेत माझ्यासमोर, ह्या कचरा डेपो आहे ना, इथंच कामाला आहेत समोर. आता ह्याच्यात झूम होणार नाही.
ते जे हायलाईट होतं ते ना हे बघा हे इथं ते हायपर माणूस यार नेक्स्ट लेवलचा होता यार काय खरंच. पण त्यांनी जे केलं ना यार खरंच भाई सल्यूट यार महाराजांना. आता मी त्यांनाच तर भेटलोच आता त्यांच्या मला मिसेसला पण भेटायचं नाही का की त्यांची मिसेस वगैरे कुठे काय त्यांना विचारलं मी. ते बोलले की आता काय ते लांब राहिले आहेत. मग मला आता जर वेळ भेटलाच ना तर जाईल मग त्यांच्या घरी पण जाऊन भेटेल त्यांना कसे काय काय चालू आहे काय नाही ते पण दाखवून तुम्हाला. तर नाही भाई खरंच यार अशी करणारी माणसं आपण कमवली पाहिजे आणि आपण पण असं कोणासाठी काहीतरी केलं पाहिजे खरंच. मला तो एकूण एक दिवस आठवतो ना तो सगळं तो जुना भाई खरंच की अरे भाई काय ताकद ठेवली असेल माझ्या मम्मीने काय पेशन्स ठेवलं असतील. आपण यार थोडंसं गोष्टी झालं तरी आपण नाही का डिमोटिवेट होतो फ्रस्ट्रेट होतो लगेच म्हणतो फेलियर्स आहेत माझे आता मी नाही करणार. बरं भाई विचार करा ना यार की आपल्या आईवडिलांकडे बघा त्यांनी काय काय झेललं असेल. हां काय काय झेललं असेल की एक्सपेक्टेड पण नाही एवढ्या गोष्टी झेलल्या त्यांनी. खरंच मी माझ्या मम्मीला तर लय सल्यूट करतो यार की नाही का एकट्या बाईंनी काय काय केलं असेल यार. म्हणजे आपण स्वप्नात पण करायचा विचार नाही करू शकत त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. अरे यार आपण आहे ना आपल्या आईवडिलांना किंमत दिली पाहिजे यार नाही का. मी बघितलेलं ना त्यांच्या घरामध्ये ते अण्णा त्यांची मिसेस त्यांची 3 मुलं परत त्यांचा भाऊ त्यांच्या आजी आजोबा काय फॅमिली होती यार ती काय फॅमिली होती यार. बघितलेलं ना त्यांनी एवढे लाड करणं ते परत हे करणं भाई खरंच म्हणजे एक्सपेक्टेड नेक्स्ट लेवलला यार माझं नाही यार खरंच. त्या माणसासाठी मला जर भविष्यात काय करता आलं ना तर भाई मी करणार यार मनापासून करणार आहे. माझ्यात तेवढी ताकद म्हणजे नाही का म्हणजे फायनान्शियली मला तेवढं बॅकग्राऊंड हे झालं ना एकदम सक्सेस टाईपमध्ये. पहिलं भाई त्या माणसाला भेटणार आहे जाऊन मी की यार भाई खरंच यार तू होता म्हणून यार एवढं सगळं घडलं किंवा काय नाही. नाही तर बघा ना यार विचार करणं काय हाल झाले असते माझ्या मम्मीचे की बाबा पोराला घेऊन जायचं का आम्हाला. म्हणजे ते पण दिवस बघितलेले आहेत असं नाही की नाही पण काहीतरी असं ना थोडाफार एक सपोर्ट टाईपवर की बाबा हा यार लाईक भेटतोय कोणतरी किंवा काय नाही. खरंच नाही मानलं यार त्यांचा त्यांचा तो भाऊ तर अजून आठवतो. भाऊ मला आता आठवणं भाऊ का कोण ते राजू म्हणून होते ते तृतीयपंथी होते. ते पण एवढा लाड करायचे ना भाई माझं एवढा लाड करायचे की नाही का की पार ते मला गोळ्या बिस्किटापासून हे ते यार दिवस लय भारी होते यार ते खरंच. परत त्यांची मुलं पण नाही का मायाशिवाय झोपायचे नाही हे ते यार लय भारी होते यार. म्हणजे आता मी 20 वर्षाचं झालो आहे ना आता त्या मला गोष्टी एवढं हे होतं त्यांना की अरे यार खरंच ते जे होतं ना यार ते सोन्यावरून पिवळं होतं यार. आत्ता काय आपण छोट्या गोष्टीसाठी रडतो यार की हे नाही झालं ते नाही झालं यार. तुम्ही पण भाई तुमच्या आजूबाजूला ह्या गोष्टी फील करा की हा बाबा कोण आपलं आहे कोण दुसरं आहे. भाई सख्खे नातेवाईक नाही आहेत आपल्या आईला पण आहे ना आजूबाजूची लोक मदतीला पडतात. आता बघा ना ह्या माणसाचा तर काय रोल पण नाही आहे. हा तर घर मालक आहे बाबा ठीक आहे. जर यांनी काय केलं असतं भाडं घेतलं असतं तर रे तो तुझा बघून घे वगैरे परत नाही. त्यांनी काय विचार केला ठीक आहे चल आपलं मूल असतं तर काय जाऊ दे चल बाबा आपल्या मुलासारखं याला सांभाळू वगैरे. तो त्यांनी विचार करून भाई लाईक सांभाळलं यार. म्हणजे काय फील असेल यार तो लाईक आवडलं यार त्या माणसाची ना. जेवढी तारीफ करेल तेवढी तारीफ भाई कमी आहे यार. आता सख्खे नातेवाईक लोक आत्ता येतात भेटायला की अरे कसं आहे तू काय तू अरे भेंडीत तवा तुम्ही कुठं होते तवा भेटायचं ना तवा पण करायचं ना मदत बिदत. आता म्हणतात अरे ये आमच्या घरी काय येत नाही राव असं करत नाही का तसं करत नाही. आता ते जर ही व्हिडिओ बघत असेल तर ते मला खूप शिवाय घालत असेल अरे हा आपल्याला बोलतो आहे पण भाई बोलणं भाग आहे. तुम्ही केलंच आहे ते. जेव्हा माझ्या मम्मीला हात द्यायचा होता तेव्हा तुम्ही हात दिला नाही आता देऊन काय फायदा आहे. जेव्हा मी मोठं झालो तेव्हा लोक यार आजच्या असतात बघा. नाही पण मी यार खरं मी कुठल्या पण लेवलला जाऊ दे आत्ता पण जेवढे माझ्या आजूबाजूला जी लोक भेटले त्यांना मला नाही का म्हणजे चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा जास्त करून चांगली जी आहेत ना त्यांना तर भाई मी कधी विसरणारच नाही. आणि त्यांना पण हळूहळू दाखवणार सगळ्यांना
जी आहेत ना माझ्या आजूबाजूला, की मी ज्यांना लय मानतो यार, मनापासून मानतो, की खरंच लोक म्हणजे अशी सर्वांना लोक भेटावी. ठीक आहे, हीच एवढी माझी एक छोटीशी स्टोरी होती. स्टोरी पण नाही म्हणता येणार, ते मला एक असं रॅन्डमली माझ्या मनातून आलं की हा चला बाबा ह्यांच्यावरती व्हिडिओ बनवून, ह्यांनी आपलं एवढं सांभाळले वगैरे नाही का टाईपमध्ये, ते असं मनात आलं म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवली. आणि हा तेवढंच आहे. आणि आता मी व्हिडिओचं एंड करतो. काही चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टोरी कशी वाटली तेही सांगा.